आहे का? हाच आहे का? मग कोणता आहे? आणखी आणखी याच्यापेक्षा वातावरण एवढं छान आहे ना, खूप मस्त आहे आणि आभाळ आहे पण पाऊस नाही आहे. आणि आमच्या प्रिशाना झोपेतच उठलेली आहे. आत्ता वाजलेले आहे 6. आम्ही 6 वाजता निघालो होतो सकाळी. तर मी 3:45 वाजता उठली होती आणि सगळं केले आणि सोबत ना मस्तपैकी मसाले भातसुद्धा केला, वाटाणा भात केलेला आहे. तर चला मग आजचा हा व्हिडिओ ना कंटिन्यू करा, मी तुम्हाला मस्तपैकी दाखवते. लाईक दिस टेम्परेचर तुम्हाला असंच पाहिजे होतं ना. इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना चिखलदऱ्यामध्ये एंट्री केलेला आहोत. हा फर्स्ट पॉईंट आहे. एवढं छान धुक्का आहे ना, खूप मस्त आहे, ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा किती मस्त आहे. छान वातावरण आहे ना, खूप मस्त आहे. तुम्हाला दाखवते मी बघा. तर आमच्या प्रिशाला ना समोरच ना एक छोटंसं दुकान दिसलेलं आहे. तर तिथे बबल आहे, तर तिला बबल पाहिजे आहे. प्रिशा इधर देखो, इकडे बघ. मागचं जे दिसतंय ना ते पूर्ण धुक्का आहे. व्हिडिओमध्ये कमी निघते, व्हिडिओमध्ये कमी निघते. तर इथे बघा फ्रेंड्स, एवढं छान धुकं आहे ना, मोबाईलमध्ये तरी ना कमी दिसत आहे, पण रिअलमध्ये जेव्हा येसाल ना तुम्ही तर खूप जास्त आहे. आणि हा आता चिखलदऱ्याला ना तुम्ही येऊ सुद्धा शकता, कारण की सगळीकडे ना धुक्कं आलेलं आहे. मस्तपैकी पाऊस आलेला आहे बघा, दिसतंय ना. हे तरी कमी दिसत आहे मोबाईलमध्ये, रिअल डोळ्याने तर खूपच भारी दिसते. साईडला घेता चला ना. जेवढं वाईट दिसतंय ना तेवढं दुःखही दुःख आहे, इकडे बघा ग्रीनरी. खिडकी काढू का? एवढं जास्त धुकं आहे ना, दिसत नाही अक्षरशः ना. आम्ही गाडीला लाईट लावून चालतोय. चल, तर मोबाईलमध्ये ना तरी पण खूप कमी दिसत आहे. रिअलमध्ये एवढं छान वाटत आहे ना, खूप मस्त. बघू शकता तुम्ही किती भारी.
बघू शकता तुम्ही, एवढं जास्त धुकं आहे ना, खूप जास्त. किती छान धुकं निघतंय हो, है ना. तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना मस्तपैकी एका स्पॉटवर थांबलो. हा सर्वात जास्त उंच आहे का? हाच आहे का? मग कोणता आहे? आणखी याच्यापेक्षा वरती जायचं आहे. एवढं जास्त धुकं आहे ना, खूप जास्त. तर ज्यांनी कोणी म्हणजे अमरावतीच्या जवळून बघत असेल ना, तर त्यांनी नक्कीच येऊन ना एकदा चिखलदरा बघा. म्हणजे मागे तर ऊन होती, पण आता एवढं जास्त धुकं पडलेलं आहे ना, अक्षरशः दिसत नाही आहे. आम्ही लाईट लावून येत होतो गाडीमध्ये. तर चला मी तुम्हाला असेच व्हिडिओ दाखवते, तर नक्कीच बघा. शॉपमध्ये थांबलो होतो, तर तिथे रबडी, खवा वगैरे आम्ही जेव्हा केव्हा येतो ना, तेव्हा रबडी आणि खवा घेऊन जातोच, कारण की एवढं प्युअर असते आणि खूप मस्त असते. तर इथे बघा, ही रबडी खाते आहे आम्ही. ऐसा चालू बंद नहीं करना, वो खराब हो जाएगा बेटा. तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना जे चिखलदऱ्यामध्ये हॉटेल मीडूज म्हणून आहे ना, तिथे फक्त जस्ट बघायला आलेला हो, कारण की राहणं वगैरे नाही, कारण की आम्हाला काय आपल्याला अमरावती जवळच आहे ना, म्हणजे तर विचार चालू होता राहायचा म्हणून, पण जाऊन बघणं सगळं होते व्यवस्थित. भेव लागते संध्याकाळी येतो म्हणतो. डबल येऊच द्यायचे डबे गुड्डूजी. गाडी इथं आहे, तू जाऊन विचार. आले या पार्किंग करून देतो म्हणलं. थोडी माहिती घ्यायची होती. चिखलदऱ्यामध्ये जे मीडोज हॉटेल आहे ना, तिथे आलो होतो आम्ही. तर मी ना तुम्हाला क्विक असं बाहेरचं टूर देते बघा. थोडीशी माहितीसुद्धा घ्यायची होती मला, त्याच्यामुळे आलेला आहे ना. प्लॅन चालू होता की इथे राहायचं म्हणून, मुक्काम वगैरे. पण बघूया, जेव्हा जास्त जण येईल ना तेव्हा राहता येईल. इथे खूप मस्त आहे घर. आगे देखो, तर इथे बघा एका जागी थांबलो होतो. प्रिशाला सू वगैरे करायची होती त्याच्यासाठी. तर ह्या ऋतूंना निघूच नाही वाटत आहे. एवढं मस्त आहे ना, खूप मस्त आहे. तर तुम्ही एकदा नक्कीच चिखलदऱ्याला भेट द्या. तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना आता कुठे चाललो आपण? भीमकुंड का पंचगोला? तर आम्ही भीमकुंड पॉईंट असते ना, तिथे चाललेलो आहोत. तर पायी चाललं. टॅक्सी असते ना एंट्रीला ना, टॅक्सी वगैरे होत्या, पण आम्ही म्हटलं पायीच जाते, कारण की सर्वजण पायी चालले. आणि मेन म्हणजे वर्किंग डे आहे, तर जास्त गर्दी नाही आहे. सॅटर्डे संडेला ना खूप जास्त गर्दी असते, त्याच्यामुळे टॅक्सी घेत असते. तिथे आहे उभं, पण आम्ही पायी थोडंसं पायी पण निसर्गाचं एन्जॉय करावं, नाही का. आता अर्ध्यामध्ये आलो, तर अर्ध्यामध्ये आलो तर यांनी म्हणताय की थोडंसं आहे तुम्हाला दाखवते मी. बघा मस्तपैकी. येताना वाटलं गाडी नेऊ आपण. गाडी गेली तर येईल ना वापस, असेल ना कोणाच तरी. तर बघ, यांच्या जीवावर येत आहे पायी चालायला. प्रिशू क्या हो गया? शॉर्टकट मारते. चला आपण ये जाऊ. वो देखो डॅडी गाडी ला रहे.
त्यामध्ये पायी पायी गेले आणि आता यांनी ना गाडी घेऊन येत आहे, दाखवते. अशा टॅक्शानं सोडल्या जातात. आम्ही मोठपणानं गेलो मार पायी 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 जाणार होते आम्ही. रस्त्यामध्ये जात होतो आणि मग यांनी गाडी घेतली. भरपूर लांब. ते आपल्या मागं माणसं होते ना, ते बी गेले. गाडीच करतो. तर इथे बघा, हे आहे भीमकुंड पॉईंट. तर मस्त आहे यार. विकेंडच्या दिवशी आलं ना तर गर्दी वगैरे काहीच नाही ना. तर बघा मस्त बघणं होते. आणि इथे फोटोसुद्धा काढता येत नाही ना गुड्डूजी, जास्त गर्दी असती तर. आणि फ्रेंड्स, माहिती आहे का तुम्हाला, आपण सॅटर्डे संडेला जातो म्हटलं ना, हे जे तुम्हाला लोक दिसत आहे ना, तिथे आता तरी जरा कमी गर्दी आहे, खूप कमी आहे. सॅटर्डे संडेला तर अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा नाही राहत. इथे ना हा धबधबा आहे आणि इथे सायकलिंग आणि झुला आणि झिपलाईन वगैरे मी मागल्या वर्षी केलं होतं. एवढी भयानक जास्त वाटते ना, खूप जास्त. तर तुम्हाला दाखवते मी. बघा, हा ना तो धबधबा आहे. आणि अगदी त्याच्याच वरती ना ती झिपलाईन, सायकलिंग वगैरे हे बघा कोणीतरी जात आहे. दोघं जण सायकलिंग करतात. चिखलदऱ्याला जाणं म्हणजे मेन म्हणजे वातावरण मॅटर करते. जर थोडाफार आपल्याकडे पाऊस पडला आणि पाऊस असेल तरच तिथे जायला मजा येते. आम्ही गेलो नाही यार, आमचं लक की खूप छान वातावरण होतं ना, की पाऊस होता आणि एकदम म्हणजे ऊन असलं तर काही जाण्यात मजा नाही. तेथे पाऊस असेल तरच मजा आहे. तर बघा, आम्ही गेलो होतो ना तेव्हा एकदम शॉवर टाईप पाऊस चालू होता आणि दुःख तर एवढं भारी होतं ना, खूपच भारी होतं. तुम्ही का त्या दिवशी आले असते ना तर यार खूप मस्त होतं. आम्ही ठरवलंच होतं की वर्किंग डेलाच जायचं म्हणून. मागल्या वर्षी सॅटर्डे संडेला गेलो होतो. आमचा भीमकुंड पॉईंट पाहून झालेला आहे आणि आता आम्ही निघत आहोत. मस्त आणि इथे बघा, आमचा ना आता भीमकुंड पॉईंट आहे ना तो पाहून झाला. आता आम्ही पंचबोल पॉईंटला जात आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. कोण येत आहे? तेच ना, चंद्रशेखर बावनकुळे. कशासाठी येत आहे का? ते बघा, आम्ही ना एकच पॉईंट म्हणजे एका ठिकाणी थांबलेलो आहो, जिथे स्टॉल वगैरे आहे, रेस्टॉरंट आहे. तर म्हटलं रा ना तुम्हीच घेऊन काहीतरी समोसा वगैरे खायचं. मी तसं घरून ना डब्बा घेतलेला आहे, मस्तपैकी वटाणा भात केलेला आहे. तर त्यांनी ना काहीतरी घेऊन येत आहे, तुम्हाला दाखवते. बरं झालं आम्ही वर्किंग डेच्या दिवशी आलो. सॅटर्डे संडेला तर खूप जास्त गर्दी असणार आहे. तर दाखवते तुम्हाला गर्दी. आणि इथे लोकंसुद्धा ते तिथलं जे रेस्टॉरंट दिसतं ना त्याच्यामध्ये गेले आणि इथे अशी गर्दी बघा, आजच एवढी गर्दी आहे. आणि प्रिशाचं इकडे चालू आहे. अरे ऐसे ही जा ना. ए पकडून चालली तिला. प्रिशा हात छोड़ के जा. ए दीदी हाथ छोड़ के जा. पकड़ के जा. तू जा वो आएगी. तू जा, ती येते. जा पटकन. अभी तुझे खेलना था ना, जा ऊपर. ऐसा पकड़ के जाओ दीदी. देखो मंकी, देखो मंकी. दिखा दिखा. तुझे आना है पानी में? कितना पानी में? दर तो बॉल दिसला होता गुड्डूजी. जवळपास सर्व पॉइंट्स बघून झालेले आहे. आता आम्ही गाविलगड किल्ला आहे ना तिथे आलेलो. प्रिशा उधर जाना नहीं, बुए साहब रहते हैं, हाथ में नहीं लेना. तर इकडे एवढी जास्त गर्दी आहे ना गाविलगड किल्ल्यामध्ये, खूप जास्त. आणि दुःख तर खूपच आहे, विचारूच नका. तुम्हाला दाखवते मी. तर बघा इकडे तो तिकडे तुम्हाला तो गाविलगड किल्ला दिसत असेल.
तर इथे बघा फ्रेंड्स, आता ना आम्ही पायी पायी गाविलगड किल्ला आहे ना तिथे जातो, कारण की इकडे 4 व्हीलर अलाव नाही आहे त्याच्यामुळे. तर दाखवते तुम्हाला बघा का आणि कशासाठी पायी पायी येतो आपण. आता क्रॉस मध्ये चाललेलं म्हणजे मग हे ना पकडायला त्या पडली करा मी काहीच केलं नाही तिला. पडली कस का तिनं कसं नाही केलं तिचं, कस का गेलं मला का माहिती, ती चालत हा होती, मध्येच शिकवतो का ती चालत होती आणि ते गेलं. फ्रेंड्स आम्ही ना हे गाविलगड किल्ल्याच्या मध्ये आलेलो आहोत, दाखवते तुम्हाला बघा. झुटी तर जेवढं धोका आहे तेवढं दिसतच नाही हो. हा तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना एका पार्किंगच्या ठिकाणी थांबलो. तर जे घरचा डब्बा आणला ना ते जेवून घ्यायचं म्हटलं. प्रिशा झोपलेली आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा मागे ती सकाळी सुटली होती. वाटाणा भात केलेला आहे मी बघा, आणि इथे प्लेट्स आणलेले आहे, कांदा कापत आहे यांनी. तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना जेवायचं घेतलेलं आहे आणि आता जेवण करते. तर प्रिशा झोपलेली आहे, ती खाल्लीच आहे ऑलरेडी. तर चला जेवण करते आणि बोलते. दुवाच जसा गायब झालं इथला लुकच गायब झालं नाही का. येते आता, तिकडे गेलं पूर्ण. सकाळची गाडी. तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत. तर बघा किती जास्त धुक्का आलेला आहे येता येताना. या पॉईंटवर आम्ही थांबलो नव्हतो, पण आता थांबलेलो आहोत. पण फक्त थांबून फोटोज वगैरे काहीच नाही काढले, जस्ट बघत आहे. खूप मस्त धुक्का आलेला आहे. तर बघा. तर कसा वाटला मग फ्रेंड्स हा आमचा चिखलदऱ्याचा व्लॉग. तर बघा फ्रेंड्स, मला एक सांगायचं आहे, जर तुम्ही कोणी चिखलदऱ्याला जायचा विचार करत असेल ना, तर पाणी असेल ना तर जाण्यात तिथे मजा आहे, पाणी नसेल ना तर काही मजा नाही. तर बघा आम्ही चिखलदऱ्याच्या बाहेर निघालो, ऊन निघाली तर बघा हे असं वातावरण होते, पूर्ण काही नाही, फक्त पहाडं बघायला दिसते, धुकं वगैरे काही नाही. आणि चिखलदऱ्याला मेन मजा ही धुक्याची असते. तर बघू शकता अशा प्रकारचा ना हा व्लॉग होता मस्तपैकी आमच्या चिखलदऱ्याची ट्रिप. तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून सांगा फ्रेंड्स. आणि तुम्ही कधी चिखलदऱ्याला गेलात का ते सुद्धा मला नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे हे सुद्धा नक्कीच कमेंटद्वारे मला सांगा. तर अशा प्रकारे आम्ही लवकरच घरी निघालो होतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा फ्रेंड्स. तर अशाच नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येत असते. तर येताना बघा पोलिसांच्या गाड्यांचा आवाज होता हा, कारण की चंद्रशेखर बावनकुळे हे येणार होते चिखलदऱ्यामध्ये. तर एकदम रांगेनं खूप जास्त अशा पोलिसांच्या गाड्या वगैरे येत होत्या. तर तोच मी थोडंसं शूट केलं. तर भेटूया परत. बाय. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. ऑडिओ जंगल.